तर आज आपल्या खामगावात आलती नरबा डीजे चकोली आणि ते कसं काय आलती आणि कुठे आलती चला तर सांगतो पुढे व्हिडिओ मध्ये. आणि तुमचा भाऊ कोणाच्या वावरात आला हे बी चला सांगतो पुढे व्हिडिओ मध्ये आलेच ना तर शेवटपर्यंत थांबून जा. तर काय विषय पब्लिक, स्वागत आहे तुम्हाला आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मी आहे तुमचा लाडका शिवम. आज चाललो होतो आपण आपल्या भावाच्या घरी आणि मग काय रस्त्यात एक गर्दी रे बा, काऊन की आज होता रविवार आणि रविवारी होती बाजार. तर बाजारला दिलं सोडून आम्ही सरळ लागलो आपल्या रस्त्यानं, कारण की आम्हाला जवळ होतं माटरकाच्या जवळ असलेलं निंबी जवळ. मग काय पहिलं हे गेट क्रॉस केलं आणि मग वावराच्या रस्त्यानं आम्ही सरळ येऊन पोहोचलो भावाच्या वावरात. आणि हे आपल्या भावाचा वावर नाही, याच्या तिकडल्या साईडचा आपल्या भावाचा वावर आहे. मग काय इकडे येत नाही तर आपला भाऊ दिसला आणि हे आपल्या भावाचा वावर आणि हा आपला भाऊ. मग काय थोडंसं वावरात बसलो संध्याकाळपर्यंत. मग काय संध्याकाळ तर झालीच होती. मग आम्ही चाललो होतो घरी आणि तितक्यात आपल्याला माहित पडलं होतं आपल्या खामगावात आली होती डीजे चकोली. मग काय गाडी काढली आणि सरळ निघालो घरी जायसाठी. मग इथून गेल्यानंतर आम्ही सरळ जाणार होतो डीजे पाहायला. मग काय घरी येत नाही तर आपल्या मित्रासोबत सरळ निघालो होतो आम्ही डीजे पाहायसाठी, कारण की आज आपल्या गावात इलेक्शनचा निकाल लागला होता. आणि थोडंच पुढे येत नाही तर आपल्याला डीजे दिसला आणि या डीजे मध्ये ऑपरेटर म्हणून आपल्या छकुली ताई पण होत्या. आणि डीजे छकुली ताईंचं रिअल नाव वैभवी आहे. आणि ताईंना पाहायला एवढी गर्दी जमा झाली होती की काय सांगा तुम्हाला, जिकडे पहा तिकडे गर्दीच गर्दी. आणि जसं जसं डीजे पुढे जात होता तसं तसं ते पब्लिक पण त्याच्या मागे मागे येतच होती. आणि इकडे पब्लिक कमी व्हायच्या जागी पब्लिक वाढतच होती, लोक येतच होते अजून पण. काही म्हणा बोटे खामगावात पण खूप फॅन आहेत ताईंचे. मग अजून थोड्या वेळ व्हिडिओ वगैरे काढून घेतले आणि बाकी बोटे मग आम्ही चाललो होतो घरी. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये.